ज्ञानदेव तुकाराम एकनाथ भगवान की जय। दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोरक्षनाथ महाराज की जय। तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे। हे प्रत्युत्तर माझे उघड ऐका। प्रवचन रूपी शिवकर्ता निवडलेली उभी ही ज्ञानेश्वरीतील 9व्या अध्यायातील पहिल्या क्रमांकाची उभी आहे। या उभीद्वारे श्री ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वरीच्या श्रवणाने साधक हा सर्व सुखाला प्राप्त होईल ही प्रतिज्ञा या उभीद्वारे ज्ञानोबाराय आपल्या समोर प्रतिपादित करत आहेत। श्री ज्ञानोबारायांनी जगाच्या उद्धाराकरता ज्ञानेश्वरीच्या रूपाने वारकरी संप्रदायाचा पाया म्हणून वारकरी संप्रदायाची उभारणा केली। त्या ज्ञानेश्वरीच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या षष्टीला ज्ञानेश्वरीची प्रतिही त्या ठिकाणी शुद्ध केली। त्यानिमित्ताने आपल्या सर्वांचे कर्मश्री श्री हरिभक्तीपरायण हरिभाऊ महाराज चौधरी यांनी वैकुंठवासी श्री हरिभक्तीपरायण परमपूजनीय गुरुकुल्य असणारे मुळशी महाराज तांबे यांच्या कृपाशीर्वादाने गेल्या अनेक वर्षापासून हा ज्ञानेश्वरी जयंतीचा सप्ताह या ठिकाणी घडून आणतायत। तुम्ही सर्व त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचे उपासक असलेले साधक मंडळी त्यांच्याबरोबर हा ज्ञानेश्वरी सप्ताह करून आपलं जीवन कृतार्थ करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहात। बघा, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने हा वारकरी संप्रदायाचा पाया असतो। बहिणाबाईंना जो अभंग दिला की ज्ञानदेवे रचिला पाया तुम्हारी देवा दया, त्यामध्ये ही वारकरी संप्रदायाची इमारत उभार आली तर ज्ञानोबारायांनी ज्ञानरूपी ज्ञानेश्वरीचा पाया त्या ठिकाणी रचला। नाथ मार्गाने शांतीरूपी खांब त्याला दिला। तुकोबारायांनी वैराग्यरूपी कळस चढवला। नामदेव मार्गाने त्या मंदिराचा नामरूपाने सर्व त्या ठिकाणी विस्तार केला आणि बहिणाबाईंना त्या मंदिरावरती कळस अशा प्रकारचा झेंडा अशा प्रकारचा फडकवला। बघा, वारकरी संप्रदायाला पाया ज्ञानाचा आहे, खांब हा शांतीचा आहे आणि कळस हा त्या ठिकाणी वैराग्याचा आहे। ज्याला ज्ञानाचा पाया असतो त्याला खांब शांतीचा असतो, ज्याला खांब शांतीचा असतो त्याचा कळस वैराग्याचा असतो। याच्या विरुद्ध जर आपण बघितलं, ही परमार्थातली स्थिती आहे, पण संसारातली जर स्थिती बघितली तर संसारामध्ये पाया हा अज्ञानाचा असतो, खांब हा अशांतीचा असतो आणि कळस हा भोगाचा असतो। संसारात सर्व अज्ञान खचखचून भरलेला आहे। संसार का करायचा हेही आपल्याला त्या ठिकाणी ज्ञान नाहीये, कशा करता करायचा हेही ज्ञान नाहीये, कसा करायचा हेही ज्ञान नाहीये, काहीच ज्ञान नसताना आपण त्याच्यामध्ये तो संसार करतो। तुम्ही म्हणता नाही हो, लय कळतं आम्हाला संसारातलं आपल्याला जर लय कळतं तर संसार करून आपल्याला पश्चाताप आलाच नसता। जवळजवळ त्या ठिकाणी वयाच्या 70-75च्या नंतर 60च्या नंतरच किंवा जाऊ द्या स्पष्ट होतं, सुना आल्याच्या नंतरच पस्तावा येतो लगेच। म्हणून तुम्ही कोणत्याही सत्याला गेले माणसं तर ज्यांना सुना आले तेच सत्याला असेल,
त्यांना सुना यायच्या बाकी आहेत ना, ते सत्याला राहतच नाही आहे. पण याचाच अर्थ असा आहे की कुठंतरी पश्चात येत नाही, कारण की आपलेच आपलेच वोट असतात ते, त्यामुळं तिला असं सांगता येत नाही असं त्या ठिकाणी. म्हणजे संसार रूपी वृक्षाला पश्चातापच फल येतं. ज्ञानोबाईचं म्हणतात त्याला फळच नाही आहे, आणि फळ नाही येणं हाच त्या ठिकाणी पश्चाताप आहे. ज्या संसाराला फळ येत नाही ना, ते येत नाही हेच त्या ठिकाणी पश्चाताप आहे त्याच्यामध्ये. मग ज्ञानोबा तुकोबर म्हणतात ना, येथे अवघे वाया गेली विसती सायास, तुका म्हणे नाश दिसे झाल्या वेचाच. मी तर म्हणतो त्या ठिकाणी जो मनुष्य खूपच संसाराच्या पाठीमागे लागला त्याने खोलीत असं एक वाक्य लिहायला पाहिजे एवढं प्रमाण. येथे अवघे वाया गेली विसती सायास. बाबा तू किती प्रयत्न करतो, तुझ्या आधी या संसारात कितीतरी प्रयत्न करणारे माणसं येऊन गेले. त्या बाळगीतेमध्ये प्रमाण आहे ना, मिली ती शहाणी करिता सायास, नाही सुखलेश तुका म्हणे. या संसाराला सुखी करण्याकरता सायास करणारे लोक मेले. म्हणजे किती सायास केले त्यांनी, खूपच सायास केले. बऱ्याचशा संसारात सायास करणारे लोक कमी नाही, खूपच सायास केले. सायास कधीशी रात्रदिवस सायास करतो आपण, सायास आलीच, पण त्याला फळ काहीच नाही पण भेटत, पश्चातापच. फक्त माणसाला वाटतं याने नाही बरं झालं, ते केलं की बरं होईल, ते केलं की बरं होईल, ते केलं की बरं होईल, आणि काहीच करायची त्यावेळेस शक्ती राहत नाही. मग त्या तेव्हा मात्र पश्चातापच पडतात करतो. बघा तुम्ही नुकत्याच जन्माला आलेल्या मुलाला विचारा, बाबा तो जन्माला आलाय ते बरं झालं का? तो सांगत असतो जन्माला आलो, पण आता एखाद्या चांगल्या शाळेत ॲडमिशन मिळालं की मग काय होईल? बोला ना, बरोबर. चांगल्या शाळेत ॲडमिशन मिळालेल्या मुलाला विचारा, बाबा रे चांगल्या शाळेत तुला ॲडमिशन मिळालं, बरं झालंय का? तो सांगत असतो शाळेत ॲडमिशन मिळालं बरं झालंय, पण आता चांगल्या मार्काने पास झालो की मग काय होईल? बरं झालं का? तो सांगत असतो नाही ना, एखादा उद्योग धंदा नोकरी लागली मग काय होईल? बरं होईल. उद्योग धंदा नोकरी लागलेल्या माणसाला विचारा, बाबा रे बरं झालंय का? तो सांगत असतो नाही ना, आता लग्न झालं की मग काय होईल? बरं होईल. बरं. लग्न झालेल्या माणसाला विचारा, बाबा रे बरं झालंय का? तो सांगत असतो नाही ना, मुलं बाळ झाले की मग बरं होईल. बरं. मुलं बाळ झालेल्या माणसाला विचारा, बाबा रे बरं झालंय का? तो सांगत असतो नाही ना, यांचे लग्न झाले की मग बरं होईल. आता काय होऊ राहिलंय, गरिबाच्या मुलाचे लग्न व्हायला, श्रीमंताच्या मुलीचे लग्न व्हायला. कारण की ते असं मोठा घर पाहायला जाते तर मोठं घर आता भेटाना, आणि हे मुलामध्ये म्हणजे आम्हाला कशी चालत पण हे काहीच करीत नाही म्हणून इथंही भेटाना. बरं. ज्याच्या मुलाबाळाचे लग्न झाले त्याला आपण विचारायला जर गेलो बरं झालंय का, तर नेमकं घरामध्ये गंमत अशी असते, दोघंच म्हातारा म्हातारी जाते. काय होतं, मुलांना सुना घेऊन जाते वाईली, मुलींना जावई घेऊन जाते, आणि दोघंच म्हातारा म्हातारी असते. तर मग त्यांना विचारावं बरं झालंय का, ते सांगत असतात नाही ना महाराज, हा सारा कुटाणा नसता केला तर. आत्ताशी तुम्ही बोलायला हे अनुभवाचं वाक्य म्हणजे हे सारं नसतं केलं तर बरं झालं असतं. मला हे सांगायचं आहे की संसार त्या ठिकाणी याला अज्ञानाचा पाया आहे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी खांब अशांतीचा आहे. सर्व अशांत आहोत आपण त्या संसारामध्ये, कुठंच त्या ठिकाणी शांतता नाही आहे, अशांत आहोत. आणि कळस मात्र भोगाचा आहे. जेवढे भोग घरामध्ये असतील ना तेवढं संसारिक माणसाला मोठं समजतात, पण त्याला हे माहीत नाही आहे की भोगे रोगा जुळून या, भोगे रोगे जुळून या दिले आणि का आरूची ते होका. आता भोग हे सुखाकडे नाही घेऊन जात, रोगाकडेच घेऊन जातात. भोग जर सुखाकडे घेऊन जात असते तर अशी सत्ता करण्याची परमार्थ करण्याची गरजच पडली नसते. आपल्या घरी काय भोग कमी आहेत का? शब्द स्पर्श रूप रस गंध 5 इंद्रियाचे 5 विषय आपण घरात खचखचून भरलेले आहेत. ज्या आपण ते विषय सोडून सत्ताला येतो, ते विषय सोडून आळंदी पंढरपूर पैठणला येतो, याचाच अर्थ त्या भोगामध्ये काय केले? सुख नाही. ते भोग रोगाकडेच घेऊन जातात. भोग जर रोगाकडे नेत नसते तर पूर्वीच्या काळच्या राजे लोकांनी तो संसार त्यागलाच नसता. की मदाला असं आपल्या मुलाला सांगते की बाळा 18 भार
फुले फळे ओळखी 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती ज्या घरी फुलश्रिया राज्य राणी व संपत्ती हे सुख सांडूनिया कसया कशाला ते योगाकडे गेले असते वनाकडे गेले असते जर ह्याच्यातच सुख असतं तर त्यामुळं संसारामध्ये भोगाला त्या ठिकाणी आपण किंमत देतो पण ते भोग सुखाकडे नाही म्हणजे संसारामध्ये त्या ठिकाणी अज्ञानाचा पाया आहे अशांतीचा खांब आहे कोणीच शांत नाही संसारामध्ये जेवढा त्या ठिकाणी लहान असेल तेवढा तो कमी शांत असतो शांत नसतो पण कमी शांत असतो आणि जेवढा जेवढा संपत्तीने मोठा बनत चालतो तेवढा तेवढ्याची अशांती वाढत जाते आणि जी अशांती मग भोगाकडे घेऊन जाते भोग हे रोगाकडे घेऊन जातात दुःखाकडे घेऊन जातात बघा ना पूर्वीच्या काळी खाण्याच्या पदार्थाला कुलप होते तोंड मोकळे होते आता मात्र खाण्याचे पदार्थ मोकळे आणि कुलप तोंडाला आले खाण्याचे पदार्थ आता मोकळे पहिल्या काळामध्ये खाण्याच्या पदार्थाच्या चाव्या साखर तेल शेंगदाणे सासूकडे ती चाव्या असायची म्हणून सुनाने ती काढलं तरी सासूला दाखवायचं शेंगदाणे एवढे घालू का तेल एवढं टाकू का तिनं शेंगदाणे 4 शेंगदाणे काढून घ्यायचे त्यातली ती थोडी सून पुढे गेली परत फोडायचं बरं टाकलं जाऊ द्या काढलेच बरं जास्त शेंगदाणे घालून तेल घालून काढून केलं तर सासूनं बोलायचं तिला पण मला वाटते 3 दिवस काय होते चांगली होते आता मात्र खायला खूप आहे पण खाता येत नाही बीपी शुगर म्हणजे तेलकट चालत नाही बीपी आहे गोड चालत नाही शुगर आहे मीठ चालत नाही बाकी म्हणजे हे सर्व 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 आजाराने त्रासलेला आहे मनुष्य सध्याच्या काळामध्ये पूर्वीच्या काळी मला खायला बंदच नव्हते काही खात होते कसं खात होते कुठलं खात होते मला नाही तो काळ तेवढा पण माझ्यासमोर वयस्कर माणसं बसलेली बाबांना काळात असेल बाबा पूर्वीच्या काळी जर या दिवसात जर शेतात कामाला गेला मनुष्य तर कुठलं पाणी प्यायचं होतं सरळीचं पाणी प्यायचं बरं ते पाणी त्याने एकट्याने नाही प्यायचं त्याचे बैल तिथंच पाणी पिणार कुत्रं कुचरून निघून तिकडं निघणार तरी सुद्धा काहीच होत नव्हतं महाराष्ट्र माणसाला आता फिल्टरचं मी पाणी बदललं नुसतं आपल्या फिल्टरच्या शेजाऱ्याच्या फिल्टरचं पाणी पिलो की लगेच माणसाला सर्दी लगेच ताप का लगेच पेशे कमी का लगेच धुंदीपणे या टायफॉइड काढलं म्हणजे हे सांगायचं आहे की भोग हे रोगाकडेच घेऊन जातात अशांती भोगाकडे घेऊन जाते अज्ञानाचा पाया आहे संसारामध्ये पण आपल्या ज्ञानोबराईने परमात्म्यामध्ये ज्ञानाचा पाया नादबाबाने शांतीचा खांब दिला आहे आणि तुकोबराईने वैराग्याचा अशा प्रकारचा प्रयोग केला आणि वैराग्य हे सुखाकडे घेऊन जात असतं हे भोग सुखाकडे नसते घेऊन जातो वैराग्य काही सुखाकडे घेऊन जात असतं त्यामुळं ज्ञानोबराईने ज्ञानेश्वरीच्या रूपाने पाया रचला ज्ञानेश्वरी हा इतका महान ग्रंथ आहे की कोणत्याही त्या ठिकाणी वयातला मनुष्य तिच्यामध्ये रममान होऊ शकतो कोणत्याही पंथातला मनुष्य तिच्यामध्ये रममान होऊ शकतो आणि कोणत्याही अवस्थेतला मनुष्य त्या ज्ञानेश्वरीमध्ये रममान होऊ शकतो ज्ञानोबराय म्हणतात मी एवढी मोठी ज्ञानेश्वरी लिहिली परंतु ज्ञानोबरायची नम्रता बघा ना किती मोठी आहे खूप मोठ्या नम्रतेनं ज्या ज्ञानेश्वरीनं सध्या वेळ लावलंय बघा तुम्ही घरचे सारं ऐश्वर्य टाकून पैठणला आलात म्हणजे त्या ज्ञानेश्वरीचं तुम्हाला वेळ आहे त्या ज्ञानेश्वरीचं तुम्हाला जर वेळ नसलं तर तुम्ही घरचे सारं काही कामं धामं ऐश्वर्य टाकून इथं आलीच नसते काय कमी तुम्हाला घरी राहायला आहे खायला आहे प्यायला आहे साध आहे पण तरी सुद्धा तुम्ही इथं आलात खर्च करून आलात इथं त्या ठिकाणी मी बघतो 2-4 दिवसापासून हातात घेऊन जेवावं लागते रस्त्यावर बसून जेवावं लागते चालावं लागतं म्हणजे घरच्यापेक्षा व्यवस्था कमीच आहे असं नाही म्हणता येतं ना आता सध्या वारकरी संप्रदायामध्ये खायला प्यायला भरपूर आहे पंक्ती वगैरे भरपूर येतात पाठीमागं तरी सप्ताह होता त्या सप्त्यात एक जणाला फोन आला घरच्या मंडळींना फोन केला तो एकटा आला होता सप्त्याला त्याची बायको त्याला म्हणजे अहो तुम्ही सप्त्याला गेलात ना बरं हां तब्येतीला जपा जा तुम्हाला अगं इथं खायची काहीच कमी नाही आहे म्हटलं मग ती म्हटली त्याच्यामुळेच म्हणते तब्येतीला जपा तुम्हाला बाहेर गेलं खायला सुद्धा राहत नाही काही खाता किती खाता त्याच्यामुळे तब्येतीला जपा जरा
म्हणजे तरी सुद्धा तुम्ही येतायत याचा अर्थ ते ज्ञानेश्वरी वेडलंय. पण ज्या ज्ञानेश्वरीनं अख्ख्या जगाला वेड लावलंय, महाराजच्या कीर्तनामध्ये ज्ञानेश्वरीची उभी येत नाही ना, ती माळ करायला ते कीर्तन नाही ऐकावं वाटत, नाही ऐकावं वाटत. तुम्ही म्हणता मग कितीतरी असे कीर्तन आहेत की त्याच्यामध्ये उभी येत नाही, म्हणजे कीर्तनात ठेवणारे मी बिना माळ करीत राहते, ते काय त्याला ज्ञानेश्वरीचा लवलेशच नसतो. ज्या कीर्तनात ज्ञानेश्वरीची उभीच येत नाहीये ते तर त्या ठिकाणी असं वश आळवणे वाटतं लगेच. इतका महान ग्रंथ आहे. ज्ञानोबराय म्हणतात तो ग्रंथ मी जो त्या ठिकाणी तयार केला, लिहिला, म्हणजे सांगितला, कथित केला, तो माझं नाही आहे. ग्रंथ नव्हे कृपेचे वैभव ते, श्री गुरु निवृत्तीनाथांच्या कृपेचं वैभव आहे. ज्ञानोबरायांची किती मोठी नम्रता आहे. ज्या ज्ञानेश्वरीने अख्ख्या जगाला वेळ लावलं, ज्ञानोबराय म्हणतात ती ज्ञानेश्वरी माझी नाही आहे, निवृत्तीनाथांच्या कृपेचं वैभव आहे. किती मोठी नम्रता आहे बघा ना. तुम्ही सर्वांनी ज्ञानेश्वरीचे पारायण अनेक केलेले माणसं इथेही चालूच आहे. मला सांगा बरं, ज्ञानेश्वरी हा शब्द कोणत्या अध्यायात आला हो? महाराजांनी नकारात्मक मानला. पहिल्या अध्यायापासून, ओम नमोच्या अध्यायापासून तर सच्चिदानंद बाबा आदरणीय नको झाला इथपर्यंत ज्ञानेश्वरी शब्दच नाही येतो. म्हणजे या ग्रंथाला ज्ञानेश्वरी नाव ज्ञानोबरायांनी नाही दिलेलं. ज्ञानोबरायांनी जे नाव दिले ते किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले ते तर माझे गुरुले पायी. पण ज्ञानेश्वरी नाव ज्ञानोबरायांनी नाही दिलेलं. कदाचित ते नाथांच्या अवधूत जनाबाई महाराजांच्याही वाङ्मयात आपल्याला नाव पाहिलं होतं, वाचावी ज्ञानेश्वरी. एक तरी किंवा नावामध्ये ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, ते ज्ञानदेवी म्हणतात. जनाबाई महाराज ज्ञानेश्वरी म्हणतायत, याचा अर्थ जनाबाई महाराजांनी किंवा नामदेव महाराजांनी ते नाव दिलेलं असावं. नाथांनी ते नंतर आहे. ज्ञानेश्वरी पाटील नंतर आहे. समजा नाथांचा काळ जनाबाईच्या नामदेव महाराजांच्या बरंच नंतर, म्हणजे 300 वर्षाच्या नंतरचा असा काळ. म्हणजे ज्ञानेश्वरी नाव हे ज्ञानोबरायांनी स्वतः का नसून दिलं? कदाचित ज्ञानोबरायांनी जर या ग्रंथाला ज्ञानेश्वरी नाव दिलं असतं तर तो ज्ञानोबरायांचा अहंकार आपल्याला दिसला असता त्याच्यामध्ये, हे ग्रंथ माझा आहे. पण ज्ञानोबराय म्हणतात ग्रंथ माझा नाही, हे निवृत्तीनाथांच्या कृपेचं त्या ठिकाणी वैभव आहे. खूप त्या ठिकाणी गीतेचं तर तोंड भरून वर्णन करतातच ज्ञानोबराय. गीतेला तर त्या ठिकाणी सार म्हटलेलं आहे ज्ञानोबराय. ज्ञानोबराय म्हणतात गीता तर श्रेष्ठ आहेच. गीता किती श्रेष्ठ आहे? संपूर्ण जगाचं सार आलं ते महाभारतामध्ये. 1.25 श्लोकामध्ये 1.25 लाख श्लोकाचं सार आलं ते 700 श्लोकामध्ये. म्हणजे गीतेला एवढं महत्व आहे. आणि त्यातल्या 9व्या अध्यायाला ते ज्ञानोबराय म्हणतात 1.25 म्हणजे ज्ञानेश्वरीचंही सार त्या ठिकाणी 9 अध्याय. 9व्या अध्यायाचं वर्णन 9व्या अध्यायात तर केलंच, पण 10व्या अध्यायात सुद्धा अशा प्रकारे 9वीच्या अभिप्राया त्या 9व्या अध्यायाला देण्याकरता अभिप्राय नाही आहे, त्या ठिकाणी त्याला उपमा नाही आहे देण्याकरता. 9वा अध्याय हा श्रेष्ठ अशा प्रकारचा ज्ञानोबरायांनी मांडला गेला. त्या 9व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच ज्ञानोबराय त्या ठिकाणी एक प्रतिज्ञा करतात की तरी अवधान एकले तिचे. काही ज्ञानेश्वरीमध्ये तरी अवधान एक वेळ तिचे असं आहे, आणि काही ज्ञानेश्वरीमध्ये काही तरी अवधान एकले तिचे असं आहे. एक वेळ तिचे याचा अर्थ वेगळा होतो, एकले तिचे याचा अर्थ त्या ठिकाणी वेगळा होतो. दोन्ही अर्थ सांगून पुढं चालतो. कोणी त्या ग्रंथाचे उपासक असतील, कोणती या ग्रंथाचे उपासक असतील. एक वेळ तिचे म्हणजे तुम्ही एकदा ज्ञानेश्वरीकडे लक्ष द्या, एकदा द्या, मग पुढं देण्याची गरज नाही का? पुढंही देण्याची गरजच आहे, पण मग तुम्हाला लक्ष द्यायची गरज राहणार नाही. तुमचं लक्ष आपोआप त्या ज्ञानेश्वरीकडे जाईल. एकदा लक्ष द्या, पुढं द्यायची गरज नाही, आपोआप जाईल. एक वेळ तसं ज्ञानोबरायांचा एक वेळ एक क्षण हा जो त्या ठिकाणी शब्द आहे ना, तो त्या ठिकाणी खूप गमक सांगून जातो. त्याचं उत्तर 12व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीत आपल्याला पाहायला मिळतं. ज्ञानोबराय सांगतात तरीगा, म्हणजे भगवंताच्या मुखातले वाक्य आहे. ज्ञानोबराय म्हणतात तरीगा ऐशे तरी या 8 प्रहारा माझारी मोठके निमिष भरी देतो. या 8 प्रहारामध्ये निमिषभर म्हणजे पापणी लोक तेवढं. हरिपाठात ज्ञानोबराय म्हणतात देवाची एक वायुबा क्षणभरी, आणि इथं झालेले सांगतात की तरी अवधान एक वेळ दिसे. म्हणजे ज्ञानोबरायांचं मत असं आहे तुम्ही थोडा हा रस चाखा,
थोडा चाखा, बाकीचा पुढचं रस चाखा म्हणण्याची गरज पडणार नाही आणि तुम्हालाही तिकडे काय जायला त्रास होणार नाही. तुमचं मन बरोबर जाईल. का तर आपल्या मनाचा एक स्वभाव असा आहे, मनाचे दुर्गुण खूप आहेत, दुर्गुण खूप आहेत. पण 6व्या अध्यायामध्ये ज्ञानोबरांनी त्या मनाचा एक स्वभाव बी खूप चांगला सांगितला. वा मोठी माझ्या पाठात या मनाचे एक खऱ्या गुढीच्या ठायासुखी म्हणून अनुभवाचे सुखे कौतुके दाव्यात आहे. ताईंचा मला परिचय नाही आहे, पण अशा ओव्या सांगणं म्हणजे याला अभ्यास म्हणताय. नाही तर मग साध्या नाही म्हणता येत आपल्याला, पण ज्या कायमच्या पाठातल्या ओव्या आहेत त्या ओव्या सांगणं तर कोणी सांगतं. पण अशा ज्या ओव्या आहेत या मनाचा एक काही स्वभाव असा चांगला आहे की जिथं त्याला आपण गुढी लावू तिथं ते काय होतं, सोकत ते. पण आपण त्याला जिथं गुढी लावू, आपण त्याला तांबाखू जर गुढी लावली ना ते एवढं सोकतं की भजनात बी ते म्हणतं नाही ते तोंडात तांबाखू होईल आणि मग मन सर्व सुखाच्या आलं वापर तोंडात आधी तंबाखू ठेवून मग तिथे तंबाखूची गंमतच आहे. आमच्याकडे पेरणारा पुरुष आहे, खूपच काही पेरता येतं त्याला, जवस, हवळी, बाजरी, ज्वारी सारं पेरता येतं. पण त्याला आधी पहिली तंबाखू द्यावं लागतं. तंबाखूने दिली की दाट पातळ होतं. आपण जर त्याला म्हणावं ते शेजारीचं दाट पातळ झालं आणि ते तंबाखू न्यायली म्हणजे मग काय म्हणजे त्याला सोकितो आपण, ते सोकिलं की ते केल्याशिवाय त्याला जमत. ज्ञानोबा म्हणतात नाही, विषयाची गोडी जर त्या इंद्रियाला लागली पण काय करी ती मूर्ख न शिविता न सरी. एकदा जर त्या विषयाची गोडी लागली तर त्याला ते विषय भोगायला मिळाले तर जमतच नाही. मग त्याला त्या विषयापासून त्याला काढायचं म्हणजे ज्ञानोबा म्हणतात त्या गायीपासून वय वाहनी वत्स काढिता. म्हणजे गायीपासून वासरू तोडणं जसं अवघड आहे तसं विषयापासून मन काढणं अवघड आहे. पण त्या मनाला जर आपण गोडी जर लावली हे कर तर ते मन ते केल्याशिवाय राहत नाही. याकरता ज्ञानोबा म्हणतात एक वेळ तू लक्ष दे, बाकीचं देण्याची गरज नाही. एक लेखीचे म्हणजे काय, एकटं लक्ष एकटं पाहिजे. काय माणसाचा भाव एक असला पाहिजे. एका भावाचा एकांत. ऐका ना, तुम्ही इथं आता शेकडो माणसं आलात ज्ञानेश्वरीच्या पारायणाला, तर सर्वांचा भाव एकच आहे, आपल्याला पारायण करायचं. मग हा एकांत आहे. 100 माणसं असले, 100 माणसाचा भाव एक असला की तो एकांत असतो. पंढरपूरला 25 लाख लोक येऊन गेले पण भाव एक आहे, पांडुरंगाचं दर्शन झालं पाहिजे. आमच्या वारकऱ्यांचा तो एकांत आहे. ज्याला प्रत्येकाला भजनच करायची इच्छा आहे ना, ते 25 लाख लोक जरी असले तर आमच्या वारकरी संप्रदायात काय येतो, एकांत आहे. कुणी तरी अवधान एकले तिचे मग सर्व सुखाशी पात्र व्हायचे. मग सर्व सुख त्या ठिकाणी माणसाला भोगायला मिळतं. संसारात सर्व सुख नाहीच आहे. एक 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 सुख भोगायला गेले की एक हातातून जातं, एक भोगायला गेले की एक हातातून जातं. बघा ना, संसारात रामदास स्वामींचं वचन आहे ते, जगी सर्व सुखी असा. अरे सर्वच बाजूने सुखी असलेला मनुष्य कोण आहे? तर रामदास स्वामी म्हणतात दाखवा मला. तुम्ही सुद्धा तुमच्या पाहुण्याला वेळ धुंडा, ज्याच्या घरी खायला भरपूर आहे तिथं खायला माणसं नाही, ज्याच्या घरी खायला माणसं भरपूर आहेत तिथं खायला काही नाही आहे. म्हणजे काही ना काही मुली माणसाच्या अंगामध्ये असं सर्व बाजूनं संसार सर्वांचा कोणाचा चांगला नाही आहे. कुठंतरी संसाराला लग्न झालेला दिसतो, कुठंतरी त्याला गाभरून लागलेलं दिसतं. पण सर्व सुख संसारात भेटतच नाही. एक सुख प्राप्त झालं की एक सुख आपल्या हातातून गेलेलं असतं, काही राहिलेलं नसतं आपल्या हातामध्ये त्याच्याबद्दल. मग सर्व सुख परमार्थ असा आहे की सर्व सुख त्याला मिळेल. म्हणजे ज्ञानेश्वरीचं लक्ष दिलं तर हे प्रत्युत्तर तर माझे उघड ऐका, ही माझी जी प्रतिज्ञा आहे ती ऐका, उघड ऐका. ज्ञानोबा प्रतिज्ञा करून सांगतात की बाबा रे ज्ञानेश्वरी तर तुम्ही जर लक्ष दिलं तर सर्व सुखाला प्राप्त होतात, ही माझी प्रतिज्ञा आहे. असो, प्रतिज्ञा म्हणजे ज्ञानोबरांची अनुभवाच्या अशा प्रकारची मुलं आहेत. त्यांना जे सुख मिळालं ते सुख जगाला भेटावं हीच ज्ञानोबरांची इच्छा आहे. म्हणून तीच इच्छा त्या ठिकाणी पूर्ण व्हावी याकरता संपूर्ण तुम्ही भक्तमंडळी चौधरी महाराज एकत्रित येऊन ज्ञानेश्वरीची उपासना अशा प्रकारची ज्या ठिकाणी नाथ महाराजांनी ज्या क्षेत्रामध्ये भाद्रपद षष्टीला ही ज्ञानेश्वरी शुद्ध केली तेच त्या ठिकाणी पर्वणी साधून आज हा सप्ताह त्या ठिकाणी चालतो आहे. झालेली सेवा शांतिक्रम एकनाथ महाराजांच्या भगवान पांडुरंगांच्या सद्गुरू गोरक्षनाथ महाराजांच्या चरणी अर्पण करून
श्रीला या ठिकाणी पूर्ण पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय दत्ता